आई आई हा बोल, काय म्हणता बोल्या? दे ना आई, दे ना फटाके. आणले ना तू ना? हा दे मग फटाके फोडतो ना मी आता. हो रे हो बापा, आणले तुझे फटाके. तुझ्या जीवता निरा फटाक्यातच अटकलाय बापा. दे ना आई, दे ना पटकन फटाके. 1 वर्षापासून वाट पाहतो ना दिवाळीची. काही दिवाळी येते ना फटाके फोडायला भेटते तो. दे पटकन फटाके, मी जातो मस्त फोडतो फटाके. हा हा फोडजो, फटाकेच फोडजो तू. लय फटाके फोडजो तू. आता पहिले लक्ष्मी पूजन तर करून घे आणि मग जेवण खावण करून घे आणि मग फोडजो लेकारे फटाके. कुठं चालले काय पाहून तुझे फटाके? फटाके 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 करून राहिला तर थांब आता. आताच नको फोडू. आता पहिले पूजा पाठ करू दे आणि मग जेवण खावण करजो, मग फोडत बसजो. हो चायला तो करणं मग आई, करणं लवकर लवकर पूजा करणं. आणि दे जेवाले, स्वयंपाक झाला असन तर. हो हो स्वयंपाक गी झाला. आता पूजाची तयारीच करून राहिली गौरी. हो, आणि तुझे बाबा कुठं गेले? त्याचा पत्ता नाही आहे. झालं काय शांते? जेवाचं झालं काय? आण दे बरं जेवाले, भल्ली भूक लागली. हे पाहून घ्या, उपसूनच आले काय तुम्ही? जेवाले दे, जेवाले दे. घरात पाय ठेवला नाही ठेवला तर जेवाले दे. काही समजतच नाही. दिस कोणता आहे ना वार कोणता आहे? दिवाळी आहे आज, दिवाळी. तर पूजा उजा नाही करन काय? बस आपलं जेवण जेवण जेवण. कर ना मग लवकर पूजा कर ना. आणि दे जेवाले. आणि फरायाचं बनवलं ना? फरायाचं बी नाही दिली. आताच बनवलं दुपारी. आणि आता तुम्हाला देऊन बी देईन. नाही पूजा मंदी नाही ठेवा लागन, पहिले तुम्हालाच देवा. नाही हो हो, आपलं तसंच आहे. पहिले पेट पूजा, मग लागन तर देव पूजा. देव काही म्हणत नाही उपाशी राहून न पूजा करा. देवानं कधी म्हणलं काय असं उपाशी राहणं मग पूजा करा? ते आपल्या मानवानंच, आपल्या लोकांनाच बनवलं ते. उपाशी राहा, पूजा करा. पहिले पूजा करा ना मग जेवण करा. नाही नाही, असं दिसं काही नाही आहे शांती. जेवाची इच्छा झाली तर जीवनच घेवा, मन नाही ठेवा. आणि मग लागन तर पूजा करा. नाही तर असं होते, इकडे पूजा करत राहते आणि इकडे मन जेवणात राहते. काही पूजा होते, काही जेवतो. काही पूजा होते आणि काही जेवतो. काय कामाची तशी भक्ती? दोघही बाप लेका सेम टू सेम आहे बापा. पोराले फटाके फोडाची घाई आली आणि बापाले जेवाची घाई आली. हो हो बापा, जेव जा तुम्ही, नका मन ठेवू. पण आता आहे का नाही, थोडेसे 15 मिनिट थांबा तुम्ही. हो झालंच आहे सगळं. 15 मिनिटात पूजा करतो आणि मग आपण सगळे जेवणही करून घेऊ आणि फटाके फोडून घेऊ. मानली काय गौरी पूजा? गौरी मानली काय पूजा? हा बाई मानली पूजा. या ना तुम्ही लवकर. चालता तुम्ही पूजा करायला? चालता काही इथं बसून वाट पाहता? सांगा काय करता? नाही नाही, वाट पाहिल्यापेक्षा तर पूजा केलंच बरं. चाल चाल, पूजाच करून घेऊ. आणि तू रे गोल्या, तू काय करता? चाल, मी बी पूजा करायला येतो. हा चला मग. अरे बाप रे गौरी, मस्त पूजा मांडली तू ना. तर बाप रे बाप. हा बाई, तुम्ही सांगितलं तसं तसं मी केलं. आई अमाय गौरी, पैसे नाही ठेवले आणि सोन्याचे दागिने नाही ठेवले? अरे भुलली आई. पहा मग माये भाऊ आणि माया बहिणी, अशी करतो मी लक्ष्मी पूजन. दिवाळीच्या दिवशी अशी पूजा मांडत असतो मी. हे लक्ष्मी पूजन आहे का नाही, आपल्या घरामध्ये जे पैसे असले का नाही, ते पैसे बी पूजामध्ये ठेवत असतो मी. आणि आपल्या घरातले आपले घालाचे दागिने राहते, तेही दागिने मी पूजामध्ये ठेवतो. आणि आपण जे फराळाचं केलं राहते का नाही, ते फराळाचं बी मी पूजामध्ये ठेवतो आणि मगच सगळ्याला खावाले देतो. आणि काय जो झाडू आणला होता ना मी फळा, तो फळाही मी पूजामध्ये ठेवला. आणि फळ्याची बी पूजा करूनच मी फळ्याले कामी लावन. तशी कामी नाही लावन मी फळ्याले. आणि कलश तर नक्की ठेवा, खाली तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर कलश ठेवा. अशी करतो मी साधी भोळी दिवाळीची लक्ष्मी पूजा. जय महालक्ष्मी, सर्वांवर कृपा राहू दे. आई मग लक्ष्मी पूजनाची कथा असन ना, सांगा ना मग लक्ष्मी पूजनाची कथा. हाव गौरी, हाय ना लक्ष्मी पूजनाची तर मस्त कथा आहे आणि सगळ्यांना ऐकली पाहिजे. सांगतो मी. एका गावात एक सावकार राहत होता. त्याची एक पोरगी होती आणि ते पोरगी रोज पिंपळाच्या झाडावर पाणी टाकत होती. आणि ज्या पिंपळाच्या झाडावर ते पोरगी पाणी टाकत होती का नाही, त्या पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मी माता राहत होती. एक दिवस लक्ष्मीजीनं सावकाराच्या पोरीला म्हटलं की मी तुझी मैत्रीण बनू इच्छितो, बनशील का तू माझी मैत्रीण? यावर सावकाराची पोरगी म्हणाली की मी माझ्या वडिलाला विचारून येईन, तेव्हा मी तुम्हाला सांगन. जर माये वडील हाव म्हणन
तर मी तुमची मैत्रीण बनन. सावकाराच्या पोरीनं घरी येऊन आपल्या वडिलाले सगळं सांगितलं. तेव्हा पित्यानं म्हटलं, काहून नाही, त्या तर साक्षात लक्ष्मी आहेत आणि अजून आपल्याला काय पाहिजे, तू त्यांची मैत्रीण नक्की बन. दुसऱ्या दिवशी सावकाराची पोरगी जेव्हा पिपळच्या झाडावर पाणी टाकायला गेली तेव्हा तिनं श्री लक्ष्मीजीची मैत्रीण होणं स्वीकार केलं आणि त्या तेव्हापासून लक्ष्मी माता आणि सावकाराची पोरगी चांगल्या मैत्रिणी बनल्या. आणि एक दिवस लक्ष्मीजीनं सावकाराच्या पोरीले आपल्या घरी बोलावलं. जेव्हा सावकाराची पोरगी लक्ष्मीच्या घरी गेली आणि जेव्हा सावकाराची पोरगी लक्ष्मीजीच्या घरी गेली तेव्हा लक्ष्मीजीनं सावकाराच्या पोरीले अंगावर घेवाले दुशाल दिली आणि सोन्याच्या चौरंग पाटावर बसून सोन्याच्या ताटात 36 प्रकारचे पदार्थ जेव घातले. सावकाराची पोरगी जेव्हा खाऊन पिऊन घरी जावाले निघली तेव्हा लक्ष्मीजीनं प्रश्न विचारला, तू मला तुझ्या घरी कधी बोलावशील? यावर सावकाराच्या पोरीनं पटकन उत्तर दिलं, या ना तुम्ही, उद्याच तुम्ही माझ्या घरी या. लक्ष्मीजीले सावकाराच्या पोरीनं आपल्या घरी बोलावून तर घेतलं, पण घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे सावकाराच्या पोरीले विचार पडला आणि दुःखी होऊन एका कोपऱ्यात चुपचाप जाऊन बसली. तेव्हा सावकारनं विचारलं, लक्ष्मीजी तर आपल्या घरी जेवण करायला येणार आहे आणि तू काहून अशी दुःखी होऊन बसली बा? तेव्हा पोरगी बोलली, बाबा लक्ष्मीजीनं मला एवढं सारं दिलं, सोन्याच्या थालीत जेवण दिलं, खूप सारे प्रकारचे पदार्थ मला जीव घातले आणि जेव्हा लक्ष्मीजी आपल्या घरी येईल तर मी काय देईन त्याला जेवाले? आपल्या घरी तर काहीच नाही आहे, आपल्या घरी तर सोन्याची थाली बी नाही आहे, मी कसं काय करन? तेव्हा वडील म्हणाले, त्या तर तुझ्या मैत्रीण आहे, आपल्याला जे होईल ते आपण करू. तू आता असं कर, मस्त शेणा मातीनं मस्त घर सारव, चांगली साफ सफाई कर आणि एक दिवा लाव आणि लक्ष्मीजीचं नाव घेऊन बसून राह. आणि जेव्हा सावकारची पोरगी दिवा लावून बसली होती तेव्हाच एक चिल राणीचा 9 लक्का हार घेऊन उडत होती आणि तेव्हाच तिच्या पंजातून हार सुटला आणि पोरीच्या समोर येऊन पडला. पोरगी हाराले पाहू लागली आणि आपल्या वडिलाले बोलावून आपल्या वडिलाजवळ हा 9 लखा हार दिला आणि तिकडे कल्ला चालू होता की एक चिल राणीचा 9 लखा हार घेऊन उडून गेली आणि ज्यांना कोणाला हार सापडेल त्याने राजाजवळ आणून द्यावा. एक विचार तर आला सावकारच्या मनात का हा हार विकून मस्त लक्ष्मीजीचं स्वागत करू. पण सावकारच्या चांगल्या संस्काराच्या यानं सावकार आपल्या पोरीले म्हणाला की आपण हा हार राजाला वापस करून देऊ आणि लक्ष्मीजीच्या स्वागतसाठी आपल्यापाशी धन दौलत तर नाही आहे, पण आपण लक्ष्मीजीले पुरा मान सन्मान देऊ. असा विचार करून सावकारानं 9 लखा हार राजाला वापस केला. तेव्हा राजानं खुश होऊन म्हटलं, मागा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागा. तेव्हा सावकारनं राजाला म्हटलं, माझ्या पोरीची मैत्रीण घरी येणार आहे आणि तिच्या स्वागतासाठी 36 प्रकारचे पदार्थ बनवून पाहिजे आणि सोन्याची थाली पाहिजे, सोन्याची कटोरी पाहिजे आणि एक शाल पाहिजे. एवढा बंदोबस्त तुम्ही करून द्या. बस म्हटल्याबरोबरच राजानं पुरा बंदोबस्त करून दिला. आणि रात्री जेव्हा लक्ष्मीजी सावकाराच्या घरी आल्या तेव्हा सावकाराच्या पोरीनं लक्ष्मीजीले सोन्याच्या चौरंग पाटावर बसाले सांगितलं, पण लक्ष्मीजीनं सोन्याच्या चौरंग पाटावर बसाले मना करून दिलं आणि म्हणू लागल्या, चौरंग पाटावर तर राजा राणी बसत असते, मी ह्या चौरंग पाटावर नाही बसणार. पण सावकाराच्या पोरीनं खूप जबरदस्ती केली. सावकाराच्या पोरीच्या जबरदस्तीच्या समोर लक्ष्मीजीचं काही नाही चाललं आणि तेव्हा लक्ष्मीजी चौरंग पाटावर बसल्या. आणि मग सावकाराच्या पोरीनं लक्ष्मीजीची खूप खातिरदारी केली आणि खूप मान सन्मान केला, चांगलं जेव घातलं आणि मग लक्ष्मीजी खूप प्रसन्न झाल्या आणि सावकाराचं घर धन धान्यानं भरपूर करून दिलं. हे लक्ष्मी माता, जशा तुम्ही सावकाराच्या चौरंग पाटावर बसून आणि सावकाराचं घर धन धान्यानं भरपूर करून दिलं, तशाच प्रकारे सगळेवर तुमची कृपा असू द्या. जय महालक्ष्मी. झाली काय आई? झाली ना पूजा? आता जाऊ फटाके फोडाले? अरे गोल्या, जेवण तर करून घे, मग फोडत नाही फटाके. नाही आई, जेवण की मी बादमध्ये करन, पहिले मी फटाके फोडतो. बाहेर पाय कसे लोक फटाके फोडून राहिले, मले फोड दे पहिले फटाके, जेवण की बादमध्ये करन मी. ठीक आहे बा. मग आणि तुम्ही जेवण करता का नाही? हो बा, मी तर जेवण करतो, मले लागली भूक. फटाके वटाके मग फोडत बसन, पहिले मी जेवतो आणि मग आपले आपस फटाके फुटते जेवल्यावर. गौरी, जाय मग फोडा तुम्ही दोघं फटाके, आम्ही दोघं जेवण करून घेतो, मग तुम्ही जेवण करून घे जा. हा बाई, ठीक आहे. चाल गौरी मग. हो चला मग. ये मग गौरी, आता मस्त फटाके फोडू, बॉम्ब फोडू मस्त मोठा, दोघं मिळून. नाही बापा गोल्याजी, मला भेव लागते मोठ्या फटाक्याचं. मी तर या फुरफुऱ्याच जाळतो फक्त.
फुरफुऱ्या गौरी, फुरफुऱ्या, फुल झड्या म्हण, फुल झड्या. हा राहू द्या काही बी, मी फुरफुऱ्याच म्हणत असतो. लहानपणापासून फुरफुऱ्याच म्हणतो मी यायले. हा ठीक आहे गौरी, चाल मग आपण दोघं मिळून मस्त फुरफुऱ्याच फोडू. खांदावून हात काढा ना गोल्याजी. काय तुम्ही बी, आई घेऊन जाईन ना. तुम्ही अलगची तुमची फुरफुरी घ्या ना, तुम्ही फोडा. मला माई फोडू द्या, अलग व्हा. फोड ना गौरी, काय भेटत तू बी. आईनं बाबा जेवण करून राहिले. फोड, दोघं मिळून मस्त फुरफुरी फोडू. लयच आहे गोल्याजी तुम्ही तर बापा. हट.